स्वामी सांगतात, प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्या व्यक्तीबद्दल मनात बाळगाव्या जी व्यक्ती आपल्या पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिकपणे असेल. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला असे प्रसंग येतील, त्यावेळेला नेहमी ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत होत्या त्या आता घडणे बंद होतील. तुम्हाला जे हवं होतं ते मिळणार नाही. ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यामध्ये कदाचित यशही मिळणार नाही. आयुष्यात बऱ्याच अडचणी देखील येतील, पण त्या अडचणींचा सामना करायला ताकद फक्त स्वामीमुळे येणार. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं आयुष्य खूप चांगलं, सुख आणि समृद्धीचं जाईल, तर यापेक्षा मूर्खपणा दुसरा काहीही नाही. स्वामी सांगतात, ज्यांनी तुमच्या वाईट वेळेत तुमची साथ दिली, तुमची साथ त्यांनी चांगल्या वेळेत किंवा वाईट वेळात कधीही सोडली नाही. त्यांचे उपकार कधीही विसरू नका, कारण ते तेच लोक आहेत जे फक्त तुमचं चांगलं व्हावं असं चिंततात. काही लोक तर असे असतात जे वाईट काळात तुमची साथ सोडतात आणि चांगल्या काळात वापस तुमची साथ द्यायला येतात. अशा लोकांपासून नेहमी वाचून राहायला शिका. स्वामी भक्तांनो, रोज असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काही लोकांची वादावाद होतात, भांडणे होतात. नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असतं, कारण तेव्हा तर माहिती पडतं समोरचा आपला किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो. आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसताना देखील आपणच चुकीचे ठरवले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतो आणि ज्याला सोडायची तो तेव्हाच सोडून निघून जातो. लक्षात घ्या, वेळ सुद्धा निघून जाते. वेळ चांगली असो अथवा वाईट असो, त्याचं काहीही घेणं देणं नसतं. फरक एका गोष्टीचा असतो की वेळ चांगली असेल तरी निघून जाते, वेळ वाईट असेल तरीही निघून जाते. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधी नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याला सांगून त्याच्यासमोर कितीही जीव ओटावून टाकला तरीही तो तुम्हाला नक्की सोडून देणार. नसले आयुष्यात काहीतरी चांगलं, आयुष्यात बनवावं लागतं सर्वात चांगलं. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळत नाही, ते मिळवावी लागती. प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे कधीच होत नाही, त्यासाठी तडजोड करणे आवश्यक असते. तुम्ही विचार कराल की मला हे वस्तू पाहिजे आणि त्यासाठी तेवढे पैसे जमा केल्यानंतरच ते मिळेल, तर असं नाही. त्यासाठी तडजोड करणे सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांना आपण खटकतो का? आपण वाईट वागतो म्हणून नाही, तर आपण त्यांच्या मनासारखं कधी वागतच नाही म्हणून खटकतो. कोणावर कितीही प्रेम करा, विश्वास ठेवा, तो माणूस ते नातं फक्त त्याला पाहिजे तेवढे दिवस निभवतो. त्याची गरज संपली की आपलं नातं सुद्धा कायमचं संपून जातं. चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न जर करायचा विचार करत असाल तर आत्ताच थांबा. ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते, कारण यांचा कधीही परीक्षा घेण्याचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडून नाही, पण हळूहळू आपल्या आयुष्यातून शांतपणे आपल्याला कायमचे सोडून नक्की जातात. आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे. आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं. काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला अडचणी येतील, तुम्हाला संकट येतील जे तुम्हाला मागे ओढतील, पण त्या संकटातून घाबरायचं नाही. सतत प्रयत्न करत पुढे जगत जायचं. आयुष्य जगण्याचे एक सोपे गणित आहे. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचे नाही. जे आपल्याला पचत नाही ते कधी खायचे नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्याची मनधरी कधी करत बसायची नाही. जे एकदा नजरेतून उतरले त्यांना त्रास करून घ्यायचा नाही.
वेळ पाहून बदलतो, त्याला मित्र बनवायचा नाही. आणि कितीही संकटे आले तरी कोणाला घाबरायचं नाही. आत्मविश्वास माणसाला सर्व काही मिळवून देऊ शकतो. हा खरा महत्वाचा अवयव आहे, तो म्हणजे आपला मेंदू. मेंदू जर जाग्यावर असेल तर व्यक्ती शांत डोक्याने सर्व निर्णय योग्य घेऊ शकतो. पण मन मात्र आपलं हे पूर्णपणे सशक्त असावं लागतं. मन हे जर सशक्त असाल तर मेंदूचा निर्णय कधी चुकत नाही. आपल्याला आवडणारी माणसं फक्त आपल्या मनात असतात, आपल्या आयुष्यात नाही. हे कडू आहे पण सत्य आहे. दुसऱ्याकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा किती मोठं दुःख देईल कधी सांगता येत नसते. त्यामुळे अपेक्षा फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या मेहनतीवर ठेवा, इतरांवर नाही. जो व्यक्ती इतरांवर अवलंबून असतो, काही अपेक्षा ठेवतो, तो नेहमी दुःखी होतच असतो. मित्राला सुद्धा तेवढं सांगावा जेवढं तो सांभाळू शकतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि वर्तमान काळ माहीत असलेला मित्र जेव्हा एखाद्या वेळेस तुमचा शत्रू बनू शकतो आणि जेव्हा तो कदाचित तुमचा शत्रू झाला तर तो तुम्हाला खूप जास्त घात करू शकतो. स्वामी म्हणतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपते तिथे आम्ही असू. काळजी न करता स्वामीवरती विश्वास नक्की ठेवा. स्वामी कायम आपली मदत नक्की करतील. कोण कोणाला कुठे केव्हा कसा कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. म्हणून कौशल्याने सर्वांशी सखोलचा संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्वक राखण्यात शहाणपण आहे. काही लोकांना वाटतं देव प्रत्येक वेळेला आपली मदत करेल का? काही वेळेला तर देव आपल्यालाच अडचणी सोडून जातो. पण असं नाही, देव प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतो. आपल्याला ते फक्त ओळखावं लागतं की देवाने आपली मदत केलेली आहे. देव आपली साथ कधी सोडत नसतो. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळात देव आपली साथ कायम देत असतो. देवाने आपल्याला कधी एकटा सोडलं नाही. फक्त देवावरती आपला श्रद्धा आणि विश्वास पूर्णपणे असायला हवी. जो सच्चा स्वामी भक्त आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात नक्की देव मोठा चमत्कार करेल. सगळ्यांना आपलं म्हणायचं पण सगळ्यांपासून 4 हात लांब राहायचं. कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा, जवळचे सुद्धा धोका देऊ शकतात, परके सुद्धा धोका देऊ शकतात, पण धोका देणारे नेहमी आपलेच असतात हे नक्की लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त माझ्याच आयुष्यात आहेत का? तर असं नाही, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करून पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्वामी सांगतात, सध्या माणसाचं दुःख हे एकच मुख्य कारणामुळे येत असते, ते म्हणजे त्याला माहिती तर सगळं असतं पण समजून काही घ्यायचं नसतं. त्याला कळतात बऱ्याच गोष्टी पण तो समजून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हारत नाही. एकतर ते जिंकतात नाहीतर शिकतात. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्याला अडकलेला माणूस वाईट बनत जातो. आता याचा सोपा मार्ग म्हणजे आपण त्या माणसाशी संबंध कमी करावे. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण जेव्हा तो झाडू विखरला जातो, तुटून जातो, तेव्हा तो स्वतः कचऱ्यात जातो. प्रत्येकाची वेळ असते तोवर त्याचा खेळ असतो. नव्हतीच लेन म्हणून झाडावर डोलणारं मिरवणारं हिरवं पान रंग पालताच झाडही त्याला अलद खाली टाकून देतं. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईटांना ठसका लागलाच पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते, सत्याला आणि असत्यालाही. शब्दाच्या संवादात माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. पैजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व कधी ठरलं जात नाही, अस्तित्वावरून किंमत ठरत असते.
स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या सुख दुःखात संघर्षाची कल्पना नसणारे जेव्हा फुकट सल्ला द्यायला येतात त्यांना चल निघ म्हणता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला संकटे येतील, त्या संकटांचा सामना सुद्धा करता आला पाहिजे. कल्पना आणि वास्तव यात बरं अंतर असतं. कल्पनेत काही पण लिहिता येतं, मात्र वास्तव हे जगावं लागतं. आपल्या वाचून कोणाला त्रास होऊ नये या गोष्टीची काळजी नेहमी घेत राहा. परिस्थिती कशीही असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगावर संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी असं वाटतं, लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं. मग मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखंच वागतोय, म्हणजे ते आणि आपण एकाप्रमाणेच आहो, सारखेच आहो. त्यांच्यात आणि आपल्यात फरकच काय उरला. असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो, आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाही गोष्टीची भीती किंवा पर्वा नसते. स्वामी सांगतात, सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नाही. काही गोष्टी मनाविरुद्ध सुद्धा होत असतात आणि त्या सहन कराव्या लागतात. जीवनात सुख दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत संत महंत किंवा भगवंत का असेना. म्हणून अशा प्रसंगी देव देवस्की अंगारे धुपारे या बुवाकडे जाण्याची गरज नाही. आपल्याला फक्त मेहनत करत ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे, जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे, आणि जे कोणाच्या अनुभवावरून शिकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्यामुळे मात्र एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा, पैसा कमविणे हे जितकं महत्त्वाचं आहे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचं आहे ते माणसं जोडणं. मग ती माणसं घरातील असोत की बाहेरची, या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. कामासाठी पोट की पोटासाठी काम, पोट नसते तर कोणी काम केलं नसतं. वस्तुस्थिती ही आहे, कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेला आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणं हे त्याचं कर्तव्य असून काम न करणं किंवा कामचोरपणा करणं हा एक मोठा गुन्हा आहे. प्रामाणिकपणे आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या राष्ट्राला सर्वथाने पुढे नेऊ शकते. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात, पण त्या संकटांचा सामना करण्याची ज्यात शक्ती असते तोच पुढे जाऊ शकतो. लक्षात ठेवा, जो संकटांचा सामना करून पुढे जातो तो आयुष्यात खूप यशस्वी होतो. संकटांना घाबरणे सोडा, कारण ते तुम्हाला मागे ओढतात. संकटांचा सामना करून पुढे जायला शिका, कारण ते तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतात. जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवेल त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते त्याला नेहमी पुढे नेत असतात. स्वतःवरती विश्वास ठेवून तर बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात बरेच संकटे आहेत. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती आणि जिद्द ज्यामध्ये असते तोच आयुष्यात नक्की पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, आजकाल बऱ्याच लोकांना वाटतं की ते जे करतील तेच योग्य आहे, पण असं कधीही नसतं. सर्वात श्रेष्ठ म्हणजे यज्ञ, आणि ते यज्ञ म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण. सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठे योग म्हणजे नामस्मरण. मानवी शरीर हा सुपर टेप रेकॉर्डर असून माणसाकडून A to Z जी सर्व कमे घडतात ती सर्व कर्मे त्यांच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर रेकॉर्ड करण्याचे कार्य हे आपला देव करत असतो. आणि आपण जर कामं चांगले केले असतील तर चांगला परिणाम आणि वाईट कामाला वाईट परिणाम हा देव नक्की देत असतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्या सोबत आहे. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणीही तुमची साथ देत नसेल, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमची साथ देतील. दिव्य जाणीव, दिव्य प्रतिभाज्ञा व दिव्य आनंद यांनी युक्त अशी स्वरूपयापी शाश्वत सर्वसमर्थ अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर आहेत. स्वामी बोलतात,
इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही. लक्षात घ्या, तुमच्या परिसरातील शैक्षणिक शाळा, आरोग्य दवाखाने, रस्त्यांची परिस्थिती ही तेथील नेत्यांची, राजकारणीची लायकी दाखवते. त्याचप्रमाणे तुमचं वागणं चालणं, तुमचं बोलणं, तुमचा स्वभाव हे तुमचे संस्कार दाखवतात. तुमचे संस्कार चांगले असते तर हे तुमचा स्वभाव आणि तुमच्या वागण्यावरून दिसून येते. स्वामी सांगतात, जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाही आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी तर कधी मला ओळखलंच नाही. संकटात स्वामी आपली साथ कायम देतात. फक्त स्वामीवरती आपला विश्वास असायला हवा. स्वामी आपली कायम मदत करतात. या गोष्टीवरती जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात मदत स्वामी नक्की करतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. संकटकाळी मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि ते आपली कायम मदत करत असतात. स्वामी सांगतात, शांत मन, एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हार मानत नाही, सहसा त्याचा प्रभाव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा जो कुणाच्याही आणि कुठल्याही प्रसंगावर विजय मिळतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी आहेत ना, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की घडेल. श्री स्वामी समर्थांवरती जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात पुढे नेतील. शेवटच्या घावात जर तुम्हाला दगड तुटतो तर याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा महत्त्वाचाच असतो. यश मिळवण्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करता तो प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा ठरत असतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. आयुष्यात जेवढे संकटे आहेत त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. ज्यांच्या आयुष्यात संकटे असतात त्यांनी संकटांना न घाबरता प्रयत्न करणे चालू ठेवावे, कारण प्रयत्न त्या संकटांना नक्की दूर काढतील. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात अशा अडचणी येतील ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेला मागे ओढतील. त्या अडचणींचा सामना करायला शिका. काही वेळेला ते अडचणी तुम्हाला आयुष्यात एवढ्या मागे ओढतील की पुढे जाणे शक्य होणार नाही. पण तुम्ही घाबरू नका. आपले प्रयत्न कायम चालू ठेवा. केवळ चांगल्या गोष्टी मिळवता येतात म्हणून माणसे यशस्वी होत नाही. कुठल्या गोष्टी चांगल्या पाहता म्हणून यशस्वी व्हायला तुम्हाला रस्ता मिळणार. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला संकट येतात. महाभारताच्या काळात एकच आयुष्यात त्यांच्या संकट होतं किंवा एकच त्यांचं ध्येय होतं, ते म्हणजे आपल्याला हा युद्ध जिंकायचा. हे जसं त्यांचं ध्येय होतं तसं तुमचं सुद्धा ध्येय असायला हवा. मानवी शरीर हा आपला असे शरीर आहे जे सर्व गोष्टी करू शकतो. फक्त मन या नावाच्या एका अवयवावर आपला पूर्ण कंट्रोल असायला पाहिजे. आपला जर आपल्या मनावर ताबा असेल तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवायला हवा. शब्दांचे, वाक्यांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही. त्या मनापासून समजाव्या लागतात. भावना ह्या समजल्याशिवाय कधीही समजत नसतात. भावना ह्या समजून घ्याव्या लागतात. स्वामी सांगतात, नामस्मरण उंबरठ्यावरचा दिवा आहे. त्याने भगवंत व प्रपंच या दोन्हीकडे उजेड पडत असतो. नामस्मरण केल्याने आयुष्यात जे येतात संकटे ते आपणे आप दूर व्हायला सुरुवात होते. म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायचं की वाईट म्हणायचं? जीवनात ज्या आपण गोष्टी करतो त्यावरून ते सुंदर किंवा वाईट ठरलं जातं. त्रासाने भरलेल्या खोक्यावर आनंद असं लिहिलं आणि दुःख कन्फ्यूज होतं असं प्रत्येकाला वाटतं, पण असं नाही. आयुष्यात चूक महत्वाची असेल तर ती व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्वाची असेल तर चूक विसरावी. विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भागली नसती. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात नक्की घ्यावं
आणि नक्की आपलंही आयुष्य बदलून जावं. पण असं नसतं. आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहणार. त्याला पळून न जाता धीरानेच तोंड हे द्यावे लागते. स्वामी सांगतात, कोणी माझं वाईट करतंय हे ज्यांना त्यांचं कर्म, आणि मी कोणाचंही वाईट करणार नाही हा माझा धर्म. संकट नेहमी पाण्यासारखे असते. ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी येत असते. स्वामी सांगतात, दुसऱ्याला द्यायला काही नसतं तरी चालेल, पण सन्मान किंवा मान हे दिलाच पाहिजे. जो व्यक्ती दुसऱ्याला सन्मान मान देण्यात विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक ठिकाणी मान हा नक्की मिळतो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. चुका मागील कारण जाणून घ्या. बहुतेक चुका परिस्थितीने होतात, हेतूने नाही. धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्या भरोसा केलेल्या लोकांकडून होतो. लोकांनी शाळा शिकावी, पण कोणाच्या भानगडीत शाळा करायची नसते. प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, देव कायम आपल्या सोबत असतो. देव आपली कायम मदत करतो, फक्त आपला त्यावर पूर्ण विश्वास हवा. जगात दोन अशी रोप आहे जी कधी कोमेजलेले जात नाही, आणि कोमेजले तर त्याचा काही इलाज नाही. पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास. या दोन्ही गोष्टी एकदा का कोमाजल्या गेल्या की पुन्हा उगवत नाही. संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटा असतो. यशाच्या काळात मात्र त्याच्या भोवती गर्दी जमा होते. स्वतःसाठी वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला विसरायला नको. आयुष्यात उपकाराची परतफेड कधी करता येत नसते. जाणीव ठेवणे हे परतफेड असू शकते. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपण कोणाचं कधी नसतो आणि कोणी आपला नसतं. फक्त गरज हे प्रत्येकाला आपलं किंवा आपल्याला त्याचं बनवतं. मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून जा, ते आपल्या मापाचे राहिलेले नाही. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्या स्वतःला किती पटतंय हे जास्त महत्वाचं असतं. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचा व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. लोक सांभाळता नाही आले तरी चालतील, पण लोकांकडे लक्ष देणं दूर करा. लोक काय म्हणतील या विचाराने बऱ्याच गोष्टी होताना राहून जातात. स्वामी सांगतात, आपल्यात मनामध्ये जी गोष्ट असते आणि ती आपल्याला करायची असते, ती गोष्ट करण्याचा प्रयत्न सुरू करा. कारण बऱ्याचदा एखादी गोष्ट जी आपण करू शकत होतो पण केली नाही याचा पश्चाताप आपल्याला नंतर 10 ते 15 वर्षानंतर होतो. कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही? एखाद्याच्या तोंडावर खरं बोलून बघा, तुम्हाला या प्रश्नाचं बरोबर उत्तर मिळेल. काही लोकांना पाहिलं ते पाहिजेच असते, तर काही लोकांना जे पाहिजे ते कधी त्यांनी पाहिलेच नसते. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकतात पण काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्हाला पुन्हा सुरुवात करता येणार. प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. सुरुवात नेहमी शून्यातून होते. शून्यातून सुरुवात झालेले नेहमी पुढे जात असतात. विश्वास जर स्वतःवर असेल तर स्वामी आपली कायम साथ देतील. स्वामी सांगतात, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधान नसशील तर बाळा अक्कलकोटची धाव घे. संकटे तुझ्या आयुष्यात आलेत. संकटांचा जर खूप त्रास होत असेल तर त्याबद्दल विचार करणे थांबवा. विचार करणे थांबवले की संकटे हे आपणआप कमी व्हायला लागतात. काही संकटे हे प्रयत्न केल्याने नाही तर विचार करणे थांबवल्याने थांबून जातात. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न चालू ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला यशाच्या मार्गावर नक्की नेत असतील.
फक्त आपला स्वामीवरती पूर्ण विश्वास असायला हवा. संकट काळामध्ये स्वामी आपली साथ देत असतात. स्वामींनीच आपली साथ दिली आणि कायम ते आपली साथ देत असतात. स्वामी कायम आपली मदत करतात. आपला फक्त स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असायला हवा. संकटात स्वामींनीच आपली मदत केलेली आहे आणि कायम स्वामी आपली मदत हे करत असतात. आपला फक्त श्री स्वामी समर्थांवरती विश्वास असायला हवा. जगात कितीही संकटे आले तरी जो व्यक्ती स्वतःचा विश्वास कधी कमी होऊ देत नाही तो नक्की पुढे जाऊ शकतो. स्वतःवरती जो विश्वास आहे तो कधी कमी होऊ देऊ नका. संकटे कितीही आले तरी मागे फिरू नका. प्रत्येक संकटात यश मिळत असतं. स्वतःवरती फक्त विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नातं जीवनाशी असतं, स्वतःच्या आयुष्याशी. ज्याने प्रखर सन्मान दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंना नातं जोडलेलं आहे, अशा प्रामाणिक माणसाचा साधा विचार सुद्धा आयुष्यात त्याला पुढे घेऊन जातो. स्वतःवरती विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होताना दिसेल. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध झाल्या असतील, त्या नक्की तुमच्या मनाप्रमाणे होण्यास सुरुवात होईल. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामीवरती जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांचा सामना करणारेच पुढे जातात. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात, ते आयुष्यात नक्की पुढे जातात. स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला स्वामी नक्की देतील. संकटे किती आहेत आयुष्यात हे महत्त्वाचं नाही, त्या संकटांचा तुम्ही सामना कसा करता हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, मी बऱ्याच वेळेला तुमची साथ देतो. तुमची साथ कधीही सोडत नाही. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवायला विसरू नका. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दान आहे. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती सत्य आहे. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती अहंकार आहे. आता या सर्व गोष्टींवर जो विचार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करेल तो खराच सच्चा स्वामी भक्त आहे. स्वामी सांगतात, जो माझे विचार घेतो आणि आपले प्रयत्न चालू ठेवतो तो आयुष्यात नक्की पुढे जातो. स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करत असतात. स्वामींनी कधीही तुमच्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी व्हायच्या होत्या त्या कधीही न टाळण्याचा प्रयत्न केलाच नाही. प्रत्येक वेळेला ज्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत्या त्या नक्की स्वामींनी तुम्हाला दिल्या आहेत. लक्षात घ्या, भाषा हे संवादनाचे महत्त्वाचे साध्य आहे. हे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाच्या संस्कृतीपणाचा, वैचारिक व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते. व्यक्ती कसा बोलतो याला सुद्धा खूप महत्त्व असतं. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं महत्त्वाचं वाटतंय. संकटात जर खरी माणसं ओळखायची असेल तर ती आहेत जी तुम्हाला पुढे नेतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला संकटे येतात. त्या संकटांना जो घाबरतो तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही. संकटांना न घाबरता पुढे जाणारा व्यक्ती आयुष्यात कधीही हारत नाही. विश्वास ठेवा स्वतःवरती, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहेत. स्वामी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे करत आहेत. स्वामी समर्थांवरती फक्त विश्वास ठेवा. घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा, कारण जग एक बाजार आहे. पण घरात येताना मात्र एक हृदय घेऊन या, कारण घरात तुमचे आपले माणसे आहेत. स्वामी सांगतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, कारण ते सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की करता येतं. जेव्हा विश्वास स्वतःवर असतो तेव्हा अशक्य हा शब्द कुठेतरी हरून जातो आणि जेव्हा आपण इतरांवरती अवलंबून असतो तेव्हा काही गोष्टी या आपल्याआप अशक्य वाटायला लागतात. आपल्याला झालेला त्रास विसरा, पण कुणामुळे झाला हे कधी विसरू नका. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत आयुष्यात जे तुम्हाला नेहमी आठवणीत ठेवायला हव्या. स्वामी सांगतात, तोंडाने माफ करून सहज काहीही करता येतं, पण एखाद्या व्यक्तीला जर खरी सजा द्यायची असेल तर त्याला कायमचे टाळण्याचा प्रयत्न करा.
जर तो तुम्हाला पहिले बोलत होता पण आता बोलत नाही, तर टाळण्याचा प्रयत्न हा उत्तम असू शकतो. जीवनात अनंत अडचणी आहेत, पण ओठांवर हास्य, कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते, परंतु मीठ मात्र प्रत्येकाच्या घरात मिळू शकते. त्यामुळे या गोष्टीचा विचार नक्की करा. मान ही चोरला किंवा घेतला जाऊ शकत नाही. मान हा मिळाला जाऊ शकतो. आयुष्यात स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. उद्ध्वस्त झालो तरी स्वतःच्या मस्तीमुळे आणि जिंकलो तरी स्वतःच्या नादामुळे, असं म्हणता आलं पाहिजे. जेव्हा सगळं संपून गेलंय तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा, कारण सर्व काही स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामी सांगतात, आपल्याला बऱ्याच गोष्टी होतात, त्या आपल्याला नक्की यशस्वी होण्याच्या दिशेकडे नेतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. संकटसमयी मदत फक्त स्वामींनी केली. संकटात प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत करतात आणि कायम आपली साथ स्वामी समर्थ महाराज देतात. त्यामुळे त्यांना कधी विसरू नका, कारण स्वामी कायम आपली साथ देत असतात. नुसत्या नशिबाचा आपल्या काहीही नसतो. आपला स्वतःवर विश्वास असणे सुद्धा तेवढंच गरजेचे आहे. लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व क्षणभर असतं. आयुष्यभर राज्य करायचं असेल तर स्वतःवरती पूर्ण विश्वास असावा लागतो. स्वामी सांगतात, स्वतःची काळजी स्वतः घ्या, इतरत्र कोणीही तुमची मदत किंवा काळजी करणार नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही स्वतः मोठे व्हाल तर लोक तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील, पण मदत करण्याचा प्रयत्न कोणीही करणार नाही. हे गोष्ट कायम तुमच्या ध्यानात राहू द्या. बऱ्याच वेळेला जेव्हा संकटात अडकाल तेव्हा स्वामी तुम्हाला नक्की त्याच्या बाहेर काढतील. फक्त स्वामीवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवायला विसरू नका, कारण स्वामी प्रत्येकाची साथ देतात आणि नक्की प्रत्येक संकटात तुमची सुद्धा स्वामी मदत हे करतीलच.